शेतकरी बंधूंनो, या खरीप हंगामामध्ये तुम्हाला तूर पिकाची लागवड करायची असेल, मग ते मुख्य पीक म्हणून असेल किंवा आंतरपीक म्हणून असेल, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुरीचे लवकर आणि कमी पाण्यात येणारे टॉप 5 वाण सांगणार आहे. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर वाकाल आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, वाणाची माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्हाला एक महत्वाचा सल्ला मी या ठिकाणी देऊ इच्छितो. तो म्हणजे जेवढं आपण अर्ली व्हरायटी मध्ये जाणार, मग याच्यामध्ये कापूस असेल, तूर असेल, सोयाबीन, मक्का असेल, कोणतंही पीक घ्या, जे आपण लवकर येणाऱ्या वाणाची निवड करतो, तर या वाणाचं उत्पादन आपल्याला मध्यम कालावधीमध्ये येणारे वाण किंवा उशिरा येणारे जे वाण आहे, तर या वाणांपेक्षा कमी पाहायला मिळतं. फक्त लवकर येणाऱ्या वाण निवडण्यामागं जो महत्वाचा आपला फायदा आहे, तर तो म्हणजे शेतकरी बंधूंनो, हे वाण कमी कालावधीमध्ये येत असल्यानं, कमी पाण्यात येत असल्यानं, त्याचबरोबर दुबार पिकासाठी शेत लवकर खाली होत असल्यानं आपल्याला त्या ठिकाणी फायद्याचे ठरतात. जसं यावर्षी पावसामध्ये अनियमितता सांगितल्या जाते, म्हणजे पावसावर अल निनोचं सावट आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जर खरंच पाऊस कमी झाला, तर हे जे तुरीचे लवकर येणारे वाण आहे शेतकरी बंधूंनो, तर हे वाण तुम्हाला त्या ठिकाणी प्लस पॉइंट ठरू शकतात. म्हणजे एकंदरीतच सांगायचं तात्पर्य की कमी पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला या वाणातून चांगलं जे उत्पादन आहे तर ते मिळू शकतं. शेतकरी बंधूंनो, सर्वात लवकर येणाऱ्या तुरीच्या वाणांमध्ये जो पहिला वाण आहे, तर तो आहे शेतकरी बंधूंनो फुले राजेश्वरी. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विकसित केलेला हा तुरीचा वाण असून साधारण 135 ते 150 दिवसामध्ये हा वाण जो आहे तर तो पक्व होतो. गडद तपकिरी रंगाचे मध्यम आकाराचे या वाणाचे दाणे आहेत. या वाणाची लागवड शेतकरी बंधूंनो तुम्ही हलक्या जमिनीमध्ये करू शकता, मध्यम स्वरूपाच्या किंवा भारी तीनही प्रकारच्या जमिनीमध्ये तुम्हाला या वाणाची लागवड करता येते. अर्ली व्हरायटी आहे, लवकर येणारा वाण आहे, त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रासाठी हा वाण उत्तम वाण आहे. शेतकरी बंधूंनो, लवकर येणारा असल्यामुळे या वाणाचा महत्वाचा प्लस पॉइंट जो मी तुम्हाला सांगितला, जर पाऊस कमी झाला तरी सुद्धा उत्पादन चांगलं मिळू शकतं, म्हणजे कमी पाण्यात तग धरणारा वाण आहे. त्याचबरोबर दुबार पिकासाठी तुमचं जे शेत आहे, तर ते शेत त्या ठिकाणी लवकर खाली होणार आहे. या वाणाची एकरी उत्पादन क्षमता जर आपण बघितली, तर सरासरी शेतकरी बंधूंनो 10 ते 12 क्विंटल पर एकर ऍव्हरेज या वाणातून तुम्हाला मिळू शकतं. त्यानंतर दुसरा तुरीचा लवकर येणारा जो वाण आहे शेतकरी बंधूंनो, तर तो आहे BDN 711. शेतकरी बंधूंनो, मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय आणि सर्वात जास्त लागवड केल्या जाणाऱ्या वाणांपैकी हा एक महत्वाचा वाण आहे आणि लवकर येणारा वाण आहे. साधारण 150 ते 160 दिवसामध्ये पक्व होणारा वाण आहे आणि वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी यांनी विकसित केलेला हा तुरीचा वाण आहे. हा पांढऱ्या रंगाचे दाणे असलेला वाण आहे शेतकरी बंधूंनो. दाण्याचा आकार जो आहे तर तो मध्यम आकार आहे आणि डाळीचा सर्वात जास्त उतारा येणारा हा वाण आहे. त्यामुळे या वाणाला मार्केटमध्ये इतर वाणांच्या तुलनेमध्ये दर जो आहे तर तो चांगला मिळतो. शेतकरी बंधूंनो, याही वाणाची लागवड तुम्ही हलक्या, मध्यम आणि भारी तीनही प्रकारच्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी करू शकतात. कोरडवाहू जमिनीसाठी हा वाण उत्तम आहे. हा पण कमी पाण्यात तग धरणारा वाण आहे आणि लवकर येणारा वाण असल्यामुळे या वाणामध्ये सुद्धा तुम्हाला पीक काढून दुबार पिकासाठी शेत जे आहे तर ते लवकर त्या ठिकाणी खाली होतं. मर आणि वांज रोगासाठी हा वाण विशेष प्रतिकारक क्षम आहे. शेतकरी बंधूंनो, या वाणाची उत्पादन क्षमता जर आपण बघितली, तर सरासरी 12 ते 14 क्विंटल पर्यंत पर एकर उत्पादन BDN 711 या वाणातून तुम्हाला मिळू शकतं. जर चांगलं नियोजन असेल किंवा सिंचनाखाली जर तुम्ही याची लागवड केली, तर 15-16 क्विंटल पर्यंतचं ऍव्हरेज सुद्धा या वाणातून मिळू शकतं. चांगला वाण आहे. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, जो 3 नंबरचा तुरीचा लवकर येणारा वाण आहे, तर तो वाण आहे अंकुरचा 13-7. शेतकरी बंधूंनो, लवकर येणाऱ्या वाणांमध्ये सर्वात लवकर येणारा हा वाण आहे. 135 ते 150 दिवसामध्ये पक्व होणारा हा वाण आहे. हा खाजगी कंपनीचा वाण आहे.
शेतकरी बंधूंनो, सरळ आणि उभाट वाढणारा हा वाण असून सलग आणि आंतरपीक लागवडीसाठी हा वाण सर्वोत्तम मानला जातो. मर आणि वांज रोगासाठी चांगला सहनशील आहे. शिवाय कमी पाण्यात येणारा वाण आहे. त्याचबरोबर शेतकरी बंधूंनो, दुबार पिकासाठी शेत लवकर त्या ठिकाणी खाली होतं. हा वाण विशेष करून खानदेश म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय असा वाण आहे. या वाणाची उत्पादन क्षमता जर आपण बघितली तर साधारण 12 ते 14 क्विंटल पर्यंत पर एकर उत्पादन या वाणाचं मिळू शकतं. लाल रंगाचा हा वाण आहे. त्यानंतर तुरीचा लवकर येणारा पुढचा जो वाण आहे शेतकरी बंधूंनो, तर तो आहे BSMR 736. शेतकरी बंधूंनो, मराठवाडा कृषी विद्यापीठानं विकसित केलेला हा वाण आहे. साधारण 150 ते 160 दिवसामध्ये पक्व होणारा हा वाण आहे. म्हणजेच हा वाण थोडासा मध्यम कालावधीमध्ये जाणारा वाण आहे. शेतकरी बंधूंनो, या वाणाचे जे दाणे आहेत तर ते लाल रंगाचे असून मध्यम आकाराचे दाणे असतात. शेतकरी बंधूंनो, मर आणि वांज रोगासाठी हा पण वाण चांगला सहनशील आहे. मध्यम ते भारी प्रकारच्या जमिनीमध्ये तुम्ही BSMR 736 या वाणाची लागवडीसाठी त्या ठिकाणी निवड करू शकता. उत्पादन क्षमता आपण या वाणाची जर बघितली शेतकरी बंधूंनो, तर साधारण 10 ते 12 क्विंटल पर्यंत पर एकर उत्पादन या वाणातून तुम्हाला मिळू शकतं. सिंचनाखाली जर तुम्ही या वाणाची लागवड केली तर साधारण 14-15 क्विंटल पर्यंतचं जे उत्पादन आहे तर या वाणातून तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतं. तुरीचा लवकर येणारा पाचवा आणि शेवटचा जो वाण आहे तर तो वाण आहे विपुला. 150 ते 160 दिवस म्हणजे हा पण एकंदरीतच मध्यम कालावधीमध्ये येणारा हा वाण आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विकसित केलेला हा वाण आहे. शेतकरी बंधूंनो, लालसर तपकिरी रंगाचे दाणे असून दाण्याचा आकार या वाणाच्या एकदम मध्यम आकाराचे त्या ठिकाणी दाणे असतात. मर आणि वांज रोगासाठी हा वाण चांगला सहनशील आहे. या वाणाची लागवड करण्यासाठी शेतकरी बंधूंनो, हलकी, मध्यम स्वरूपाची किंवा भारी तीनही प्रकारची जमीन त्या ठिकाणी चालते. एकरी उत्पादन क्षमतेचा जर आपण विचार केला विपुला या वाणाचा, तर साधारण 12 ते 14 क्विंटल पर्यंतचं जे उत्पादन आहे तर ते या वाणातून तुम्हाला मिळू शकतं. शेतकरी बंधूंनो, तुरीचे लवकर येणारे जे टॉप 5 वाण आपण बघितले, तर विभागानुसार तुम्ही जमिनीच्या प्रकारानुसार या वाणाची लागवडीसाठी निवड करू शकता. शेतकरी बंधूंनो, मागच्या वर्षी तुम्ही कोणत्या तूर वाणाची लागवड केली होती, त्या वाणाचे तुम्हाला एकरी उत्पादन किती मिळाले कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी मित्रांसोबत व्हॉट्सअप ग्रुपला आपला हा व्हिडिओ शेअर करा.